म्हणजे हे बरोबर नाही। माझं काय म्हणणं आहे, एकदा तुम्ही शब्द दिला ना, एखादा महिना पुढे मागे ठीक आहे ना, शब्द देताना 10 विचार करून शब्द द्या ना। पण ह्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये त्याच्यानंतर 1 वर्ष झालं, मी म्हणलं जयंतराव आपण शब्द दिला राव त्यांना, नाही दिलाय, परंतु वरिष्ठ म्हणतायत तूच राह। म्हणलं वरिष्ठांना सांगा ना, नको मला बाद झालं, मला मंत्रीपद आहे त्यालाच मला वेळ देता येत नाही, कारण जलसंपदा खात्याचं मोठी जबाबदारी होती। जलसंपदा खातं काय साधं सुद्धा खातं नाही। त्याच्यामध्ये प्रकाश सोळंके साहेब नाराज झाले, त्यांना सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये यायचं होतं आणि अशोक डग, मी, प्रकाश सोळंके आणि जयंत पाटील, काही वेळेला धनंजय मुंडे, अशा आमच्या मीटिंग तिथं होत होत्या। प्रकाशराव राजीनामा देण्याच्या त्यावेळेसची बातमी काढून बघा, त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला होता, बातम्यात होतं। आम्ही म्हणलो आत्ताच सरकार आलंय, एवढी टोकाची भूमिका प्रकाशराव घेऊ नका। त्यांचं म्हणणं होतं की मी काय पक्षाच्या करता कमी केलं, मागच्याही टर्म मध्ये तुम्ही मला मधीच शेवट 6 महिने का वर्षभर 1.5 वर्ष असं आधीच काढून टाकलं, काय कारण काय, पक्षाने ही भूमिका माझ्याबद्दल काय घेतली हे मला कळलं पाहिजे। आणि आता पक्षाला सत्तेवर आलेला आहे, मंत्रिपद मिळतात, मला आता मिळालं पाहिजे, रास्त मागणी त्यांची होती। शेवटी मी ते आणि जयंत पाटलांनी तिथल्या एका चेंबरमध्ये नेलं आणि खूप त्यांना समजून सांगितलं, असं करू नका, पहिल्याच मंत्रिमंडळाच्या सुरुवातीला मिठाचा खडा लागणं बरोबर नाही, वगैरे 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 वगैरे। नंतर मग मी आणि जयंत पाटलांनी त्यांना शब्द दिला कार्याध्यक्षपदाचा तिथं राष्ट्रवादी भवनमध्ये। आणि जयंत पाटलांनी काय सांगितलं आपल्याला की 1 वर्ष मी अध्यक्ष राहतो, 1 वर्षांनी तुम्ही कार्याध्यक्षाचा अध्यक्ष व्हा, बरोबर ना, आणि संघटनेची जबाबदारी तुम्ही पार पाडा। ते प्रकाशरावांनी ऐकलं, तर ठीक आहे तसं म्हणत असाल तर कुठली का होईना मला जबाबदारी द्या, मला काम करायचं। आणि हे मी सांगतोय 2019चं का हो, 19च। त्याच्यानंतर 1 वर्ष झालं, मी म्हणलं जयंतराव आपण शब्द दिला राव त्यांना, नाही दिलाय, परंतु वरिष्ठ म्हणतायत तूच राह। म्हणलं वरिष्ठांना सांगा ना, नको मला बाद झालं, मला मंत्रीपद आहे त्यालाच मला वेळ देता येत नाही, कारण जलसंपदा खात्याचं मोठी जबाबदारी होती। जलसंपदा खातं काय साधं सुद्धा खातं नाही, परंतु ते असंच पुढं ढकलत अजून चाललेलंच आहे। म्हणजे हे बरोबर नाही। माझं काय म्हणणं आहे, एकदा तुम्ही शब्द दिला ना, एखादा महिना पुढे मागे ठीक आहे ना, शब्द देताना 10 विचार करून शब्द द्या ना। पण ह्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये कुठंतरी नाराज करायचं, हे मला अजिबात आवडत नाही। आणि त्या गोष्टी देखील तेव्हा झाल्या, परंतु नंतर संघटनेच्या करता, पक्षाच्या करता त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला। आतापर्यंत आपण इथपर्यंत पोहोचलेलो, पण या बारीक बारीक गोष्टी असतात त्या साठत जातात आणि त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी पुढे मग त्या निमित्तानं येतात। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।